क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातोकाळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातोकाळ सावधान तुका म्हणे इह लोकेचा व्यवहार तुका म्हणे इह लोकेचा व्यवहार नका डोळे दूर भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातोकाळ सावधान क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातोकाळ सावधान प्रस्तुत प्रथम सांगितलेल्या अभंगातून श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ देह निवासी असणारे तो बरोबर आहे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करताय की बाबांनो विचार करा आता प्रत्येक जण विचार करत असं एकही माणूस आपल्या हैदराबाद मध्ये सापडेल का नाही महाराष्ट्रात सापडेल का भारतात सापडेल का कारण प्रत्येक जण विचार करत नाही असं जातच नाही महाराज प्रत्येक जण विचार करतो का नाही विचार करून पांढऱ्याची मला जरा सुधरत नाही तुम्ही सांगा मला मुद्दा काय सांगायचा आहे विचार प्रत्येक जण करतो फक्त गेम कुठं होतो आपला लक्षात घ्या वेळ गेल्यानंतर विचार करतो का अगोदर महाराजांनी कधी सांगितलंय क्षणी कोणता विचार करायचा मुलीचं लगीन कधी होत आहे मुलाचं लगीन कधी होत आहे घर कधी बांधलं जात हा विचार करा आज विचार करा कोणता तरावया पार नाही विचार केला तर तू गप्पारा म्हणतात माझ्या काय दोष तू अंडा पडणार नाही हे नाचकं शरीर नाही ज्या दिवशी जन्माला आलं त्या दिवशी कपाळावरती 60 अक्षर लिहून ठेवले
बरोबर आहे का नाही? 5 तारखेला संध्याकाळी 10 वाजून, बरोबर आहे का नाही? अजून जिवंत आहे म्हणजे अजून आपलं आयुष्य आहे. आणि नाचतं शरीर उपजेते महाराजांनी सांगितलं. आणि जे जन्माला आले ते जाणार आहे. नाश पावून उपजेते नासे नासे ते पुनरपेतीचे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिला महाराज. म्हणून नाशिवंत देह जाणार पण अजून गेलेला. सावध केले आपल्याला प्रत्येक गोष्टीला सावध. सगळे सरकार सुद्धा आपल्याला सावध करतो. बरोबर आहे की नाही? एखादं धोक्याचं वळण जर असलं काका, धोक्याचं वळण असलं तर 100 फूट आधी अलीकडे एक पाठी असते बघा, भूताचं चित्र काढलेलं असतं. बरोबर आहे की नाही? सावधान बाबांनो, पुढे कशाचं वळण आहे? धोक्याचं. बरोबर आहे की नाही? मग जो ड्रायव्हर सावध होत नाही त्याचं 3-13 अजून आपला जीव गेला नाही तोपर्यंत तुकोबाने सावध आयुष्य खातो का सावध होऊन काय करायला सांगितलंय? विचार करायला सांगितलंय. मग चांगला विचार माणसाच्या जीवनामध्ये कधी प्राप्त होतो? लिजिम खेळायला समजून गेलो. याच्यासाठी महाराजांनी 3रं चरण वापरलं. संत समागमी धरावे आवडे. जे उद्या करायचं ते आज करायचे, आज करायचं ते आता करा. एका क्षणात जर फळ एका झाला तर बहुरी करेगा करेचो आज करेचो अब. जे उद्या करायचं ते आज करायचे, आज करायचं ते आता करा. तांदळ सांगितलं. शेवटी तुकोबाराय म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणून जग. बरोबर आहे का नाही? आपल्या डोळ्याला जे दिसतं ते खरं आहे का खोटं आहे? समोरचा बांगला खरा आहे का खोटा आहे? खरा आहे का खोटा आहे? सांगा ना. समोरचा बांगला खरा का खोटा? खरा आहे का? मग संघ घेऊन जायचा. बरोबर आहे का? ज्या अर्थी संघ नेता आला नाही त्या अर्थी तो खोटा आहे तर माझ्या नावावर करून टाका. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार नका डोळे धोर भरून राहू. नाशिवंत देह जाणार सगळा विषय खातो काळ. सावधान विठाल नाशिवंत देह जाणार सकल विश्व खातो काळ. सावधान संत समागमी धराव्या वनी करावे तातरी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकल विश्व खातो काळ. सावधान तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार नका डोळे धूर भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकल विश्व खातो काळ. सावधान. प्रसिद्ध घेतलेल्या अभंगातून श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ देऊन वाचणार तुकोबाराय या ठिकाणी जन्माला आलेला प्रत्येक जीवाला उपदेश करतात. पूर्वी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. ही सेवा कोणत्या निमित्ताने सर्वांना नातच आहे. आपल्या गंगाबाईमध्ये गेली 22 वर्ष झालं अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन प्रवचन कीर्तन आदी घरी मोठ्या थाटापाटाने पार पडत असतो. याही वर्षी मोठ्या आनंदाने हा सोहळा पार पडत आहे. त्याच्यातील आजच्या 4थ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आहे. आपल्या पंच कमिटीच्या वतीने आमच्या राजकुमार महाराजांनी फोन आला. आपण पंच कमिटीने आपण सर्व ग्रामस्थांनी पंच कमिटीला विनंती केली आणि पंच कमिटीने आमच्या राजू महाराजाला विनंती केली आणि राजू महाराजांनी मला आज्ञा दिली महाराज यावं लागतंय. त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी माझं भाग्य समजतो महाराज. 400 किलोमीटरवर सुद्धा महाराज भगवंताच्या नामाचा गजर टीव्ही पंढरपूर आणि आळंदीच्या साक्षीनं. बरोबर आहे का? कारण आपण आळंदीकर म्हणजे माऊली आणि पंढरपूर म्हणजे माझं नाव तरी ध्यानात ठेवा. मी
काय त्या लायकीचा नाही नक्की 100% खरं, पण नावात ताकद आहे का नाही? माझ्यात ताकद नाही पण नावात. पंढरपूर आणि ज्ञानोबांच्या साक्षीनं महाराज आपण आपला हा सोहळा आमच्या हरिभक्त परायण सुरेश महाराज गेली 22 वर्ष एकटी खिंड लढत आहेत महाराज. तुम्हाला मुकदम चांगला भेटलाय नाही तर 22 वर्ष एक महाराज एका गावात लय झालं. आमच्यासारखा 3 वर्ष टिकतो. इजा बिजा म्हणजे तुमच्याकडे पण काहीतरी घेण्यासारखं आहे आणि आमच्या सुरेश महाराजांकडे सुद्धा घेण्यासारखं आहे. आणि व्यासपीठ चालकाने कीर्तनाचा विना घेणं ही तर जमीन आसमानाचा फरक आहे. कारण व्यासपीठ चालक परत भजनाला येईल याची गॅरंटी आहे, हरिपाठाला येईल याची गॅरंटी आहे, कीर्तनाला येईल याची गॅरंटी आहे. पण आमच्या सुरेश महाराजांचं असं वैशिष्ट्य जिथं कमी तिथं मला सांगा कीर्तनकार आला नाही तुम्ही कुणा चुका लावता? मला प्रवचनकार आला नाही घ्या बागून. बरोबर आहे का नाही? माझं आज भाग्य आहे महाराज, आज घ्या बागून माझ्या वाटेला आलं नाही. नाही तर माझ्या कुठं जाईल तिथं घ्या बागूनच असतो. महाराज सगळं आहे बघा पण म्हणणारेच नाही घ्या बागून. महाराज गायक आहे पण वादक नाही घ्या बागून. महाराज दोन्ही पण आहेत पण ऐकणार नाही घ्या बागून. महाराज तिन्ही पण आहेत पण नारळच नाही. बरोबर की नाही? तसं माझ्या वाटेला आज घ्या बागून आलेलं. परवा एका ठिकाणी लग्नाला गेलो ना, ब्राह्मण काका जरा वेळ होती, ब्राह्मण काका लवकर आले होते. त्यांनी साहित्य बघितलं, विड्याची पानं 2 कमी दिसली त्यांना. अरे मुहूर्तावर लग्न लागलं पाहिजे म्हणून वेळ लागला. ब्राह्मण काकाने सांगितलं कारभाऱ्याला बोलवायला हात घ्या, अगोदर आणावं आणि वेळेत लग्न लावावं. ह्या हिशोबात ब्राह्मण काकाने हात मारले. नवरदेव तयार होऊन समोर बसला होता. नवरदेवाने विचारलं काका काय पाहिजे? काका म्हणले अहो नवरदेवा 2 विड्याची पानं कमी आहेत. त्या नवरदेवाला वाटलं आपल्या भागात जर विड्याची पानं नाही भेटली तर कुठं जावं लागल, म्हणजे अजून वेळ एक तर करसून वेळ 30 वर्ष झालं लग्न. परत वेळ जाण्यापेक्षा नवरदेव काय म्हणला काका घ्या बागवर. बरं बघितलं हालकुंड एक कमीच होत. परत हाक मारले, परत काकाला काय म्हणला घ्या बागवर. काकाच्या लक्षात आलं तिकडे तापलाय. लगेच त्याला म्हणजे ओठ. आमच्या मृदंगाचार्याला म्हणजे धरा मुपर्ण मध्ये, दोघांनी मुपर्ण मध्ये धरलं, त्याला उभं केलं. ते हार घेऊन तरसून गेलेलं होतं, हार घेऊन उभारलं. मी बी लगेच महाराज अक्षर वाटल्या कान डायरेक्टच लगेच मग ही पार्टी गडबड झालेला पार्टी कोण होतं? नवरदेव. मग त्याला वाटलं आपण पलीकडची पार्टी, त्याला काही दिसेना म्हणून ते जरा बघायला लागला पलीकडे, वाकू वाकू बघायला लागला, टाचा वर करू करू बघायला लागला. पण पलीकडे काका म्हणजे काय झालं? अहो नवरीच नाही म्हणला घे बाजू. तसं आज माझ्या वाट्याला घ्या बाजून आलेलं नाही. गायनाचार्य म्हणून आळंदीकरच आहेत, मृदंगाचार्य म्हणून आळंदीकरच आहेत आणि श्रोते मंडळी म्हणून आपण सर्व आहात महाराज. माझं भाग्य समजतो की आज मला काय घ्या बाजून. म्हणून त्यांच्या प्रेमाखातर आज यथामध्ये हरिभक्त परायण म्हणजे परम मित्र आदरणीय ज्यांची उद्याच्याला सेवा आहे असे हरिभक्त परायण एकनाथ महाराजांच्या संबंधानं आपल्या सर्वांचा दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि आपल्या सर्व मंडळाचा सगळ्याची नावं घेणं मला अशक्य आहे आणि नावं घ्यायचीच असते तर कीर्तन सुटल्यावर बेकार. सगळ्याचं स्पेशल नाव घेतो आणि संगीत घेतो. तुम्हाला मी कच्चा वाटलो पण तुमचं जशी लक्षणं असेल तसं नाव बरोबर आहे. मी कसं नाव घ्यायला तुम्हाला यायला वाटलं. असं आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संमतीनं संगतीनं आपण यथामध्ये यथावकाश भगवान परमात्मा जशी सेवा करून घेईल तद्वत ते सेवा भगवंताच्या चरणी लीन करायची. विठ्ठल एकोपम करतो.
प्रस्तुत अभंगातून तुकोबाराया ठिकाणी विचार करायला सांगतात. आता विचार कोण करतो? माणूस करतो का गाढव करतो? विचार कोण करतो? बरं, विचार करणाऱ्याचं नाव माणूस. जो विचार करत नाही त्याचं नाव, विचार करत नाही त्याचं नाव, जो माणूस विचार करतो, ठीक आहे. जो विचार करत नाही त्याचं नाव गाढव. बरोबर. काय तर नाव ठेवलं पाहिजे का? त्या विचाराचा सुद्धा अपमान आहे बरं का. कारण ती सुद्धा इमानदारी आहे. ही गाढव इमानदारी आहे, बरोबर नाही? त्या गाढवाचा सुद्धा अपमान आहे. पण आता काहीतरी नाव ठेवावं लागतं. चला पुढे महाराज. जो विचार करतो त्याचं नाव माणूस, जो विचार करत नाही त्याचं नाव गाढव. आता माणूस आहे, विचार पण केला, पण विचार करताना सुविचार न करता कुविचार केला, त्याचं नाव. आता बघा बरं का, तुम्ही म्हणजे माणूस आहे, विचार पण केला, विचार सुविचार कुविचार फरक काय आहे? कीर्तनाला जाणं. आता तुम्ही एवढ्या व्यापारी महाराज, तुम्ही कीर्तनाला आला का नाही? बरोबर आहे का नाही? भले आपला काम धंदा संपल्यावर होणार, पण तुम्ही आला का नाही? म्हणजे तुम्ही सुविचार केला का कुविचार केला? कीर्तनाला जाणं सुविचार, आणि तमाशाला जाणं, वारीला जाणं सुविचार, बारीला जाणं. तुमच्याकडे आहे का बारी? नाही. वारी वेगळी, बारी वेगळी. ज्याचं आयुष्याचं सार्थक होतं त्याला वारी म्हणायचं, आणि जिथं आयुष्याचं मात्र होतं त्याला वारी म्हणायचं. म्हणून जो वारीला जातो सुविचार, जो बारीला जातो तो विचार. पण आपल्याला वास्तविक पाहता मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. आणि या जन्माची किंमत महाराज हे सहजासहजी मिळत नाही महाराज. आलं मनाला बसली, उन्हाला घेतली, पाठी निघाल्या क्षणाला असा देह मिळतो का माणसाला? हा देह कधी मिळतो माणसाला? नामदेवांनी गणित केलं. एक योनी मन लागे वाला. एका योनीमध्ये किती फेरा सांगितलाय? बरं, अशा किती योनी आहेत? नुसतं 84 आहे का? मग काय? 184 योनी. त्यात एका योनीत कोटी कोटी. मग लागे वारा. महाराज आपण फुकट घालवतोय. वास्तविक हाता नंबरच लागणं अशक्य. आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडावा, वास्तविक कावळा सापडतो का? तुमच्याकडे पद्धत आहे का? आमच्या पंढरपूरला एक पद्धत आहे. आमच्या पंढरपूरला माणसं मेल्यावर जाते. तुमच्याकडे जिथे मला सांगा, 10व्या दिवशी आपण वाट बघतो, 3ऱ्या दिवशी पण वाट बघितली जाते. कशाची? महाराजाची. कशाची बघितली जाते? कावळ्याची बघितली जाते. 10व्या दिवशी कावळ्याची वाट बघितली जाते. पण वाट बघून बघून आपण काय करतो? गाईला घेऊन येतो. पण कावळा, मग डोळस माणसाला सुद्धा कावळा सापडणं अशक्य. पण एका आंधळ्याला हे शक्य झालं. आपण पंढरपूरला जाणारी माणसे, पंढरपूरला गेल्यानंतर आंघोळीला कुठे जातो? चंद्रभागेत आंघोळ केल्यावर दर्शनाला कुठे जातो? पांडुरंगाकडे जातो. बरोबर. पांडुरंगाकडे जाताना कुठल्या घाटावर जातो? महाद्वार घाट आहे. देवाच्या समोरचा आणि पुंडलिकरायाच्या पाठीमागचा जो घाट आहे त्या घाटाचं नाव, तिथे एक 10-5 महाराज लोक बसलेले असतील बघा. कधी पण गेलं कोण असतं? महाराज लोक असतील का? कोण असतं? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा. आंधळ पांगळ कुठं बसलेलं होतं? ते आंधळ घाटावर बसलं होतं. पण ते घाटावर बसलेलं आंधळ मुकाट्यानं बसतं का भजन करतं? भजन करतं. पण ते भजन पोटासाठी का देवासाठी? आंधळ्याचं घाटावरचं भजन, बरोबर, भजन करत बसलं होतं. कर्म धर्म संयोगानं एक कावळा आला आणि त्याच्या हातामध्ये टाळी वाजवत असताना सापडला. बघा बरं का, वास्तविक पाहता कावळा सापडतो का? सापडतच नाही. पण आंधळ्याला, बरं, जे आंधळ कावळ्यासाठी पण बसलं नव्हतं. किती योगायोग आहे बघा. आंधळून आणि त्या आंधळ्याच्या माध्यमामध्ये कावळा सापडला. आता नुसता कावळा सापडून उपयोग नव्हता, कावळाही सापडला आणि त्या आंधळ्याचं भाग्य पण उजळलं. कारण भाग्य उजळल्याशिवाय कुठलीच गोष्ट जीवनामध्ये प्राप्त होत नाही. लग्न व्हायचं म्हणलं तर भाग्य उजळावं लागतं.
धंद्यामध्ये यश येण्यासाठी भाग्य उजळावं लागतं. आपल्या जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी भाग्य उजळावं लागतं महाराज. भाग्य उजळल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये ध्येय प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात माझं सुद्धा आज भाग्य उजळलं. कधी उजळले भाग्य तुकाराम महाराजांना सुद्धा भाग्य माहिती होतं. जसं ते आंधळ हातामध्ये काय सापडला कावळा आणि कावळा सापडला भाग्य उजळलं. हातात कावळा सापडायला आणि त्याचं भाग्य उजळायला काय म्हणजे त्याच्या कानावर ती दौंडी आली. मग दौंडी नीट ऐका बरं का. दौंडी जर नाही ऐकली तर आपलं भाग्य उजळायचं थांबल. म्हणून भाग्य उजळण्यासाठी दौंडी ऐका. मी जोरात वरून सांगणार आहे. ऐका गावच्या राजाला औषधासाठी 2 कावळ्यांची गरज आहे. जो कोणी कावळ्या आणून देईल त्याला 5 गावाची नाम देण्यात येतील. हो दौंडी कळली सगळ्याला. काय दौंडी होती? जो कावळा आणून देईल त्याला किती गावं? 5 गावं. आंधळ्याच्या हातात काय सापडला होता? आता आंधळ्याला आनंद झाला का दुःख झालं? आनंदानं तो कावळा घेतला ना. आनंदानं कुठे गेला? आंधळ कीर्तनाला गेलो. कुठं? राजे साहेब तुमच्यासाठी रात्री दिवसाची रात्र हाडाची काढे रक्ताचं पाणी करून कावळा आणला. राजाला आनंद झाला. वास्तविक आता कावळा सापडत नाही. आंधळ्या माणसानं माझ्यासाठी कावळा आणला. बक्षीस प्रधानीला सांगितलं प्रधानी त्याला 10 गावं देऊन टाका. आता पण ही मोठी माणसं जरा डोक्यामध्ये काय असतात? आमदार हुशार असतो का पीए? सोसायटीचा चेअरमन हुशार असतो का सेक्रेटरी? बरोबर आहे की नाही? तसं महाराज हुशार असतो का चौकदार? हुशार जात मला काय साधी वाटते? माझं 95 गड्याचं 105 आहे. मगाशी आम्ही त्या ताईच्या घरी बसलो होतो. मला दूध प्यायची सवय नाही. ताईने विचारलं महाराज काय आणू? मी म्हणायच्या आधी दूध. माझ्या समोर गाटा ग्लासवर दूध पितो. मी आपलं कपल चहा पिलं. हुशार पण राजा हुशार नव्हता. राजाने काय सांगितलं? 5 हाती 10 गावं देऊन टाका. प्रधानजी हुशार होता. प्रधानजीने सांगितलं राजा साहेब थांबा. आपल्या वैद्य राजाने आपल्या डॉक्टरनी औषधासाठी किती कावळे सांगितले? त्याने किती आणले? आता 5 देऊ. बरोबर. आंधळ हुशार होतं. कावळा घेतला प्रधानजी जवळ दिला. प्रधानजीला म्हणला जपून ठेवा. 5 गावं तर माझ्या
खिशात आहे. परत आंधळ आलं, परत घाटावर बसलो, परत भजन चालू झालं. आता भजन कशासाठी? हा, मागाचं भजन, आताचं भजन आणि आमचं भजन. आता माझा मुद्दा ही आहे, मी हसण्यासाठी कीर्तन नाही सांगत, मला माझा मुद्दा पटवून द्यायचा आहे. महाराजांनी काय सांगितलंय, हा कावळा 3.5 हाताचा कावळा भेटतो माणसाला, पण किती वेळा? अंधेऱ्याने एक कावळा भेटला, बरोबर. आता मला सांगा, किती वेळ भजन केलं म्हणजे दुसरा कावळा सापडेल? 2 तास, 2 दिवस, 2 वर्ष, 2 जन्म मिळेल का? 3.5 हाताचा कावळा मिळेल का? पावला हा देह कागदारी, किती वेळा? आपल्याला पण हा 3.5 हाताचा कावळा सापडलाय का नाही? किती वेळा? परत हाच कावळा सापडेल याची गॅरंटी. मागुता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जाणसी, हे तो न घडले सायासी कार्य अंग होसी जाण. मला सगळ्या गोष्टी परत मिळतील. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनः सर्व पुनर्रद्यम शरीरात पुनः पुन्हा. गेलेला देह मिळेल का? मला सांगा. पुनर्वित्तम, पैसे गेले असतील परत मिळतील. पुनर्मित्रम, एखादा मित्र दुरावला असेल मिळेल. पुनर्भार्या, एखाद्याची पहिली मिली दुसरी मिळेल. एकच सर्व पुनर्रद्यम शरीरम, सगळ्या गोष्टी परत मिळतील, पण शरीर किती अनमोल आहे. पावला हा देह असा अनमोल ठेवा. भगवंताच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या पुण्याईनं हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग प्राप्त झालेल्या जीवनानं काय केलं पाहिजे? अभंगाचं प्रथम
विचार करा. पहिला शब्द वापरला मानत आहे. मिळत नाही. आपण एवढे भाग्यवान आहोत. निदान या भारत देशामध्ये तरी आपल्याला जन्म मिळेल. मला सांगा, तुम्ही जर अमेरिकेमध्ये तुम्हाला जन्म मिळाला असता तर विठोबा काढला असता. 50% हैदराबाद मध्ये लोकांना विठोबा कोण हेच माहिती नाही. बरोबर आहे का खोटे? 50% म्हणजे जे भारत देशात जन्माला येऊन सुद्धा विठोबा माहित नाही. मग आपल्या असल्या औलादी महाराज आपण भाग्यवान आहोत. मी माझं प्रमाण देत नाही. हे तो भाग्याची संपत्ती महाराज. या पवित्र देशामध्ये ते कुळ झाली. धोंडोपंत दादांची वैकुंठवासी गुरुवर्य ज्यांच्या फडावरच हे गाव आहे, ज्यांच्यामुळं आज आपण माणसात आहोत. कुणामुळं? गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त दादासाहेबांमुळे महाराज आज आपल्याला परमार्थ. किती उपकार आहेत महाराज. त्याने जर ह्या महाराष्ट्रातून इकडे आले नसते तर आपल्याला परमार्थ कळला नसता. आपल्याला जर परमार्थ कळला नसला तर आपलं जीवन शून्य किंमत आहे. उपकाराच्या दादांची की त्यांनी आपल्यावरती संस्कार केले. तुमच्यावरती जर संस्कार केले नसते तर त्यांना आळंदी होऊन आणि मला पंढरपूरहून तुम्ही बुका लावला असता का? बरोबर आहे का नाही? हे जे उपकार आहेत ते धोंडोपंत दादांचे उपकार आहेत महाराज. मला सांगायचा मुद्दा एकच आहे. या भारत भूमीमध्ये या पवित्र कुल असणार पवित्र ते कुल पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा ह्या पावन भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला. हे मनुष्याचा जन्म मिळाला म्हणजे तर मिळत नाही पण भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या पुण्याने हा नरदेह प्राप्त झालेला आहे. प्राप्त झालेल्या जीवाला महाराजांनी उपदेश केलाय. पहिला शब्द वापरलाय क्षणोक्षणी. आता क्षणोक्षणी शब्द का वापरला याचे आपल्याला उत्तर बघायचे महाराज. आता तुम्ही कीर्तनाला येताना जेवण करून आला का कीर्तन झाल्यावर जेवणार आहे? झाल्यावर आहे करून आलाय ना? ठीक आहे. आपण कीर्तन झाल्यावर जेवण आहे असं गृहीत धरूया. 5 मिनिटं कीर्तन झाल्यानंतर जेवण आहे असं गृहीत धरा. कीर्तन संपलं गृहीत धरा आणि आपण जेवायला बसलो. पहिल्यांदा समोर काय येतं आपल्या? पत्रवाळी. बरोबर आहे. आपण जेवायला बसायच्या आधी पत्रवाळी कुठं असते? पत्रवाळी आपण जेवायच्या आधी पत्रवाळी कुठं असते? घरामध्ये. बरोबर आहे. त्या घरात असलेलं पत्रवाळीचं मालक कोण असतं? घरात असलेल्या कार्यमालक ज्याची पंगत आहे तो त्या पत्रवाळीचा मालक. ती घरातली पत्रवाळी आपण जेवायला बसलो ती पत्रवाळी आपल्या समोर आली. 7-12 कोणाचा निघाला?
त्या पत्रवाळीचा कुणाचा झाला? आपला. बरोबर. आपण जेवायच्या बसायच्या आधी पातेल्यात अन्न असतं, बरोबर. घरामध्ये अन्न असतं. मालक कोण असतो? तेच अन्न आपल्या पत्रवाळीवर आलं. मालक कोण झालं? बरोबर आहे. गृहीत धरा आपल्या आपण जेवायला बसलोय आणि आपल्या समोरची पत्रवाळी. आता मी तुमच्या पत्रवाळीबद्दल प्रश्न विचारणार आहे. तुमच्या समोर पत्रवाळी मांडली आहे, बरोबर आहे. या पत्रवाळीबद्दल साधे साधे प्रश्न विचारणार आहे. आपल्या पत्रवाळीतलं आपलं अन्न आपल्या हातानं आपल्या तोंडात 32 वेळा चावलेला घास कुणाचा? हे ज्याला कळलं त्याला कीर्तन कळलं. अजून एकदा फोड करून सांग. आपल्या पत्रवाळीतलं आपलं अन्न आपल्या हातानं आपल्या तोंडात नुसतं घातलेलं नाही, घातलेला घास 34 वेळा 32 वेळा चावलेला घास कुणाला? मी पातेल्यातलं विचारलंय का? पत्रवाळीतलं विचारलंय का? हातातलं विचारलंय का? नुसतं तोंडातलं विचारलंय का? घातलेला घास 32 वेळा चावलेला घास कुणाचा? बोला की, मराठी कळते ना तुम्हाला? सांगा ना कुणाचा? हा, मला ऐकायला कमी येतं. कुणाचा? या कार्यमालकाचा का आपला? हा, कुणाचा? आपल्या पत्रवाळीतला आपला घास आपल्या हातानं 32 वेळा चावलेला कुणाचा? आपला का? ऐका, 32 वेळा चावलेला घास आत ढकलणार तेवढ्यात देवानं त्याची फ्यूज काढली. आणि फ्यूज काढल्यानंतर 4 तासाने लाईट जाते. कधी जाते? कधी जाते? हा, इकडे फ्यूज काढली की इकडे ठसका लागला तसा घास पुढे पडला, हा पाठीमागे पडला आणि आपण शेजारी बसून म्हणतो, आता माझ्या मांडीला उंजे होत होता की मग काय झालं? सांगा कुणाचा झाला घास? हा, बँकेतलं विचारलं का? घरातलं विचारलं का? डब्यातलं विचारलं का? हा, शोकेश मधलं विचारलं का? की ह्याच्यामध्ये हे असतो की कप्पा काय म्हणते त्याला? बँकेत गेलं की तिजोरी असती पाहिजे आपल्याला. लॉकर मला माहित नाही, आम्हाला जात दिला आम्हाला ती म्हणून मी तुम्हाला विचारतोय. मला सांगा, मी त्यातला विचारलं नाही, गोठ्यातलं विचारलं का? रानातलं विचारलं का? शेतातलं विचारलं का? टोपलीतलं विचारलं का? मला हातातलं सुद्धा नाही हो, पत्रवाळीतलं सुद्धा नाही हो, तोंडातला घातलेला घास 32 वेळा चावलेला सुद्धा आपला नाही. श्वास गेली सरता नाही हानी ग्रास गिळू सकता नाही हाती. पहिला शब्द वापरला महाराजांनी, क्षणोक्षणी. घातलेला घास सुद्धा चावलेला घास. कोरा एवढी, द्राक्ष एवढी केवढी असती? छोटीशी असते. तिला पंख केवढे असतात? तिच्यापेक्षा छोटी. आणि त्या पंखाला खाली वर करायला किती वेळ लागतो? ज्ञानोबांनी किती अभ्यास केलाय बघा. माशी पंख पाखडी तवये सरे म्हटलं. माशी केवढी, माशीचे पंख केवढे, आणि तिला खाली वर करायला वेळ केवढा लागतो का? तेवढ्या वेळ सुद्धा या देहाची गॅरंटी. पहिला शब्द काय वापरला? अरे कोणत्या क्षणाला जाईल याची गॅरंटीच नाही. महाराजांनी
आणि प्रत्येक क्षणाचा विचार करायला सांगितलं. म्हणून हा अनमोल ठेवा वास्तविक आता मिळत नाही, तर भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वाद आईवडिलांच्या पुण्याने नवदेव आपल्याला प्राप्त झाला. मग प्राप्त झालेल्या जीवानं महाराज उठा उठा की रे अजून एक प्रमाणे बरा विठाल 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 त्या क्षणाला जाईल याची गॅरंटी नाही. मग पहिला शब्द वापरला महाराजांनी क्षणोक्षणी, दुसरा शब्द वापरला हाची. हाच विचार करावा वाटतो. कारण का कोणत्या क्षणाला जाईल याची गॅरंटी नाही, म्हणून प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगितलाय. आता प्रत्येक जण विचार करतो, विचार करत नाही असा एकही व्यक्ती आपल्या गावामध्ये सापडत नाही. पण विचार गेला कधी करतो? वेळ गेल्यावर करतो का वेळेच्या आधी करतो? ठेच लागल्यावर करतो का ठेच लागायच्या आधी करतो? बरोबर आहे की नाही? मग ठेच लागायच्या आधी विचार केला पाहिजे. महाराजांनी त्याच्यासाठी सांगितलं क्षणोक्षणी, क्षणाला विचार करा. एक जण उठला म्हणा महाराज कोण म्हणता विचार करत नाही? दिवसा तर करतो पण रात्री सुद्धा तचकून उठतो 3 वाजता ड्युटीला जायचंय, कीर्तनाला जायचं. तसंच झालं महाराज. रात्री 1 वाजता झोपलो आणि 3 वाजता तचकून उठलो. कुठं जायचंय? हैदराबादला. उठा. मी विचार केला नाही का? कुठला उद्धार करायचा का? प्रत्येक जण विचार करतो. वेळ गेल्यावर, वेळ जाण्याच्या अगोदर महाराज आपल्याला सावध केले. बाबांनो हा अनमोल ठेवा वास्तविक भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. म्हणून हाच विचार करा. कोणता? प्रत्येक जण विचार करतो. मी मागाशी बोलून विचार करून करून पांढऱ्याची विचार करूनच पांढरी झाली ना? का उन्हाळा पांढरी झाली? कोणत्या विचाराने पांढरी झाली? संसाराच्या का आपल्या? महाराज सुद्धा विचार करतात. महाराजांनी एका ठिकाणी विचार सांगितला कै उद्धार पावे महाराजांनी विचार सांगितला. महाराजांनी सुद्धा विचार केला. कोणता? आम्ही कोणता करतोय? हाची सकारात्मक भाषा वापरली सांगितली. आता बाकीच्याला मग असे चाल म्हणता येत नव्हती का? काही एकच चालित होतं काय? सांगा ना. बाकीच्या का मग अशी गप्प बसले. एका म्हणता भले तुझे सहजाचे. एकाला भलं म्हटलं की दुसऱ्याला वाईट आहे म्हणायची गरज. महाराजांची भाषा कशी आहे बघा. चकारा ह्याची दान दे का देवा. सकारात्मक भाषा म्हणतात. हाची क्षणाला विचार करा. पण कोणता? मुलाचं लगीन कधी होईल? सध्या भेडसवणारा प्रश्न आहे. 40% माल बिगर लागलाच आहे. कुठल्या पण गावात जावा आम्हाला लोक काय विचारते? पोरं काय विचारते? माझा उद्धार कधी होईल म्हणते. सांगा ना काय म्हणते ते?
महाराज तुम्ही एवढं फिरताय बघा काय मला काय असं एखादा तर युवक माझ्याकडे आला असेल का महाराज मला फार तळमळ हो मला माझ्या जीवनामध्ये कधी संतांचं दर्शन होईल कधी देवाची भेट होईल कैफी उद्धार पाहिजे काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा असे जातीचा एक तरी विद्यार्थी येईल का माझ्याकडे कशासाठी येईल महाराजांनी शब्द हाच विचार करावा वरून 80 वर्षाचं म्हातार होते 3 टाइम्स कच्चून खायचो आणि बाहेर कट्ट्यावरून बसायचो आमच्या घराच्या पाठीमागे आणि आमच्या पलीकडच्या बाजूला गवळ्याचा वाडा होता आणि त्याच्याकडे 40 म्हशी होत्या त्याला पाण्याची आपदा होती म्हणून ती पाणी पाजायला कुठे घेऊन जातात चंद्रभागेला मग ही म्हाताऱ्याच्या समोरच 40 म्हशी रोज जायच्या रोज म्हशी 40 त्याच्या समोर जायचं त्या 40 म्हशीपैकी एका म्हशीची गोल शिंग होती त्या बसलेल्या म्हाताऱ्यानं उगा बसले बसले विचार केला म्हशीच्या गोल शिंगात आपलं मुंडकं घरचं खायचं ते टाईप कच्चून खायचं महाराज दरवाजाला बसायचं आणि एकच विचार करायचा कोणता म्हशीच्या शिंगात आपलं मुंडकं बसल का असं 1 दिवस नाही 2 दिवस नाही काका 6 महिने दिवसा आणि 6 महिने रात्री एकच विचार केला त्याला कोणता म्हशीच्या शेंगात आपलं मुंडकं बसल का आणि आता अभ्यासाला काय पण शक्य आहे बरोबर आहे की नाही अमेरिकेमध्ये पोराला बोलायचं म्हणजे किती मिनिटात बोलतो आपण बटन दाबायचं हॅलो मी बाबूराव बोलतोय अभ्यासानं शक्य झालं का नाही बरोबर आहे का नाही तसं तर अभ्यास केला किती दिवस 6 महिने दिवसा 6 महिने रात्री घरातलं 3 टाइम कच्चून खायचा कट्ट्यावर बसायचा आणि एकच विचार करायचा म्हशीच्या शेंगा ध्यानात ठेवा बरं का म्हशीच्या शेंगा बरोबर वेळ आमच्याचा मुहूर्त गाठला ऍक्शन मध्ये उभारलं बरोबर 12 वाजता म्हैस आली समोर आल्यावर मुंडकं बरोबर फिट बसलं आणि म्हैस पारायण करत बसली जय जय काय झालं मला काही रड आहे का तुम्हाला दिसते काय झालं आता काय झालं आता मला सांगा म्हैस उदयानंतर ह्या जीवाला गोड वाटला गोड वाटला असेल का आमचं राजा भाऊ वारीला आलतो आणि माझ्याकडे दर्शनाला यायला गेलो होतं आणि तेवढ्यात ते म्हशीचं शेंगा ती म्हाताऱ्याच्या आपदा महाराजाला बोलवलं नाही तळमळ वाटली पडदिशी पिशवी खाली ठेवली आणि पळत पळत गेलं त्या म्हाताऱ्याला त्या मुलीचं अडकवल्याला बजेट झालेल्या म्हाताऱ्याला काढलं आणि आमच्या राजाभाऊने त्याला विचारलं बाबा जरा तरी विचार करायचा की कोण म्हणलं राजाभाऊ कुणाला म्हणलं आता म्हातारे सरळ बोलला असतं का बुवा कुणाला म्हणताय जरा विचार करा या पटक्या वाजणार 6 महिने दिवसा 6 महिने रात्री एकच विचार कोणता म्हशीच्या मला हसायला येते का नाही सांगू काही म्हशीचं शिंग कोणतं आहे म्हातारं कोण आहे राजाभाऊ कोण आहे सांगू का पोटात गोळा उठल की म्हशीचं शिंग म्हणजे प्रपंचाचं शिंग आहे ह्या प्रपंचाच्या शिंगामध्ये आपण वयात आल्यानंतर आपल्या बापाला काय बोलतो बापू काय 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 बरे हा हा मला खरं शिक्षण संस्था टाकतं का हा हा काय करतात म्हशीच्या मला सांगा आपलं मुलगा आपल्या बापाने अडकवलेला असतं बरोबर आपल्याला सुख झालेलं असतं दुःख झालेलं असतं अनुभव काय तरी सुद्धा आपलं पोरग वयात आले की आपण काय करतो म्हशीच्या महाराजांनी म्हशीच्या शेंगाचा विचार करायला सांगितलंय का हाची अरे हाच विचार करा कोणता करावया
म्हणायची गरज असते का? आपल्या आईला लेकरू पहिलं पाऊल टाकताना हळू पाऊल टाकायची गरज असते का? माता भगिनीनो, माता पाऊल मोठं सुद्धा टाकत असते, टाकू शकत असते, पण टाकते का ती? अर्भकाचे कोणते हाती धरले पाठी. महाराज, संतांचं हृदय म्हणजे आईचं हृदय. महाराज, अशी माया, असं प्रेम या जगतामध्ये आपल्या आई बाप देखील सुद्धा करू शकत नाही. केले उपकार सांगू मी काय? अरे बापाने काही ऐसी माय, जन्मजाते आई बाप देखील एवढे उपकार करणार नाही, तेवढे उपकार दादांचे आपल्यावरती. महाराज सांगतायत, आपण हाच विचार करा. कोणता तारावया पार मध्ये तरुण जाण्याचा विचार कशासाठी करायचा आहे? आता एक साधा प्रश्न विचारतो, आपल्याला अपेक्षा सुखाची आहे का दुःखाची? मिळालं का सुख आतापर्यंत? काका, तुम्ही आता 60च्या पुढे असतात, बरोबर? कोण 60 असेल, कोणी 50 वाला असेल, बरोबर? उभ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत तुम्ही सुखासाठी झटला का दुःखासाठी? किती टक्के सुख नाही? सुख नाही का? तर आपलं द्या सोडून. आपला बाप कशासाठी मिळाला? आपला आजा कशासाठी मिळाला? आजा मेला मेला बंदा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू बंधू तुम्ही मी. सुख नाही का? सुख नाही का? सुख का मिळलं नाही? 6 पिढ्या गेल्या ना सुखासाठी, तरी सुख मिळलं नाही म्हणजे आपला मार्ग चुकलाय. तो साधक महाराजांकडे आला, महाराज मला माझ्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून घ्यायची. महाराजांनी त्याला सांगितलं, बाबा तुला सुख पाहिजे असेल तर एकच ठिकाणी सुख मिळतं, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, देवीला देवा करून घ्यावा.
सुख पाहिजे ना तुम्हाला? सुख देवाजवळ आहे. देव कुठे? नदीच्या पलीकडे आहे. आपण नदीच्या अलीकडे आहोत. तुम्ही म्हणता महाराज मग अवघड काय आहे त्याच्यात? त्याच्यासाठी विचार करायची काय गरज आहे? एवढं म्हटलं महाराज आम्ही विचार करणार नाही मला नदीकडे पलीकडे जायला. आम्ही लंगोट लावून कपडे काढून लंगोट लावून पवन पलीकडे जाऊ. दुसरा उठला महाराज मला पावता येत नसतो म्हणून काय झालं म्हणा. मी नाव आणेल म्हणला पंढरपुरात. नावेत बसेल आणि पलीकडे जाय पण मी विचार करणार. तिसरा उठला महाराज मी ह्या दोन्ही गोष्टी करणार नाही. सरकारनं गडकरीनं पूल बांधलीत म्हणून त्या पुलावर पलीकडे जायचं. चौथा म्हणला महाराज आम्ही अंबानीची औलाद आहे. हेलिकॉप्टर आणि इथं बसत. किती मार्ग झाले? यातला गॅरंटीचा मार्ग सांगा पडदिशी. पाडदिशी सांगा 11 वाजून गेले. गॅरंटीचा एक पण नाही काय? 4 पैकी एक पाहिजे की नाही? पहिला काय म्हणला होता? पहिला अंगडी होता. कपडे काढले लंबट लावले टाकले उडे पण भावऱ्यात अडकलं. आता भावऱ्यात अडकलेलं कुठे नव्हतं. विषय दुसरा काय म्हणला होता? नाव आणली पंढरपुरातून पाण्यात सोडली. बसला निम्यात नाव गेली. खाल्ल्या एका माशानं ऋषीने दिली. असं होल पडलं कसं पाणी. पाण्यात नाव का नावेत पाणी? पाण्यात नाव असं का नावेत पाणी असावं? आणि नावेत पाणी आल्यावर बुडतोय का? चला पुढे. देह संसारात असावा का संसार देहात असावा? पाण्यात नाव असावी पण नावेत पाणी. देह संसारात असावा पण संसार देहात. आपलं कसं होते? कसं होतंय? आपली नाव संसारी आसावे हसुनी आसावे. सांगितलंय की हसोनी संसारी किती सोपं सांगितलं. कोण बघतंय त्याच्याकडे? मला काय सांगायचंय. दुसरा मार्ग तिसरा काय म्हणला होता? त्याच्या हैदराबादचे मुख्यमंत्री कोण होतो? हेलिकॉप्टर मध्ये तुकडं भरून आणलं. मला काय कळत नाही हो म्हणून मला सांगा हेलिकॉप्टरची गॅरंटी नसल्यावर पुलाची असते. महाडचा पूल माहिती आहे पण महाराष्ट्रातला 400 फूट खाली फुल कॅमेरे लावले सरकारने पण 1.5 गोळ्या सुद्धा दिसल्या. आपल्या प्रवासात आपण चाललोय गृहीत धरा की गाडीत बसलोय ती गाडी जर महाडच्या पुलावर असते तर आपण किती जण भाव पूर्ण म्हणजे पुलाची गॅरंटी, हेलिकॉप्टरची गॅरंटी, पोहून जायची गॅरंटी आणि नावेची गॅरंटी. अवघड काय मग नदीच्या पलीकडे जायला? नदीच्या पलीकडे जायचंय. नदीच्या पलीकडे बाप आहे आपला. आपण नदीच्या अलीकडे. अवघड फक्त काहीच नाही, फक्त 6 मासे. हे 6 मासे काय करतात 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. हे 6 मासे आपण देवाकडे चाललो की त्यातला एक माशा वर येतो आणि आपल्याला बाजूला ओढतो. आता माता बहिणीने एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला.
तुम्हाला माहेरला जाताना अडचण येते का वारीला जाताना अडचण येते? कधी कधी वारीला जाताना अडचण येते का माहेरला जाताना? वारीला जाताना अडचण येते पण माहेरला जाताना येत नाही. बरोबर आहे का नाही? आपण वारीला जाताना अडचण येते का वारीला जाताना? आपण वारीला जाताना अडचण येत नाही. वारीला गेला की चालला की अडचण आल्याशिवाय नाही. मग चांगल्या कामाला अडचणी आणणारे सहशत्रू आहेत. हे काय करतात तुम्हाला सांगतो, हे देवाकडे जाऊ देत नाहीत आपल्याला. हे सहशत्रू बाहेर आहेत का आत आहेत? बरं हे आपण यांना खत पाणी घालतो का आपली भावकी? कोण खत पाणी घालते याला? आणि त्रास कोणाला देते? मग भावकीला देते का आपल्याला देते? ते कोणते बरी आहेत? काम क्रोध बंदी खाणे. महाराज या कामाचा कौतुक सांगतो तुम्हाला. या कामानं एकेकाची अशी वाट लावली, कामाची कतवारी आणे नागविन बातासी आणि हराची अब्रू घेता बयनाई त्यासी जवानागीतून वाचनारी रे महान महान ऋषी आणि क्रोधाची पोता हातोय. मोठा का बारा वाजता आला. कामाची खोतवाल याने नागले भक्तासी. अशी किती माहिती आहे त्या पाण्यात? महाराज या कामाला भल्या भल्याची वाट लावली. सब देवन में महादेव बडा म्हटलंय पण बिल्लीने के पीछे काय बिल्लीने के पीछे काय. या कामानं बऱ्याच जणांना मारले. मला धडक मारली रावणा, धडक मारली शंकरा. महाराज सगळेच नाव आहे हो. महाराज या ब्रह्मदेवाचं तर मात्र केलं. मात्र ब्रह्मा कन्येशी धरू जाये. महाराज ब्रह्मा स्वतःची पूर्वी सुद्धा कळली नाही महाराज या ब्रह्मदेवाला. अशा सहाशे पुढे नदीच्या पुढे जाऊ देत नाही. कारण हे एवढे बलवत्तर आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे गाय आहे का? गाय? त्या गायींची तुम्ही धार काढता का? ते धार काढत असताना त्या काशेला एक प्राणी चिकटलेला असतो. काय नाव त्याचं? काय काय गोचिड म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे म्हणजे तुमच्या लक्षात आलं? त्या गोचिडापासून काका, त्या गोचिडापासून दूध किती किलोमीटर लांब आहे? परदेशी बोला. गोचिडापासून दूध किती किलोमीटर लांब आहे? किती 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 किती? एकच पडदामध्ये. बरोबर. गुचिड दूध कधी पित? हा येतच नाही. काय पित? अरे वा. आता कीर्तनात या. ह्या गुचिडापासून हा आपला बाप किती लांब आहे? सांगा. या गुचिडापासून आपला बाप किती लांब आहे? ऐसा हृदयामध्ये मी आस्था सर्व सुखाचे. अरे मी वासुदेव म्हणतो. आता कोण आहे आपण? तुझा आहे तुझा बासी. महाराज देव आपल्यातच आहे का नाही? का दिसत नाही आम्हाला? नाही का देव तुमच्यात? आहे का नाही? आहे ना? आहे तर दाखवा. कीर्तन सोडत नाही तुम्ही दाखवल्याशिवाय. नाही का मग? दाखवा. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. उद्या काय 12 वाजले नाही तर 2 वाजले. चला उद्या तुमचं माझं. नाही का? बिरबलला बादशाह म्हणला, ए बिरबला काय म्हणतो रे तू? सारखं देव 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 आहे कुठं? बिरबल महाराज हजर जबाबी होता. ए बादशाह म्हणला, तुला देव बघायचा आहे का? उद्या 11 वाजता दाखवतो म्हणला. बादशाह म्हणला ठीक आहे. सगळ्या गावात जाऊन दिली. सगळं राज्य महाराज बघायला आलं. 11 वाजता सगळी गर्दी होऊन म्हणायची झाली. बिरबल जाऊन बसला होता. बादशाह पण वाट बघत बसला होता. फुकट देव मिळतोय म्हणल्या. उडुंब गर्दी भरली. बादशाह स्टेजवरती आला. बिरबल कसं येणं म्हणून त्याला बोलवलं पाठवलं. बिरबलला घेऊन आले. ए बिरबल काल काय म्हणला होता तो? 11 वाजता दाखव देव, नाही तर बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल. दाखवतो म्हणला. बिरबल आला आणि समाजासमोर सगळ्यांना विचारलं,
कशाला आलाय? कशाला आले? देव बघायला. देव बघायचा आहे का? हो. बादशाला विचारलं देव बघायचा आहे का? हो बघायचा. मग एक पातेलं घेऊन ये म्हणलं. बादशाला लगेच बटन दाबलं. शिपाईनं पातेलं आणलं. बादशानं बिरबलानं हातात घेतलं आणि समाजाला विचारलं माझ्या हातात काय आहे? पातेलं. ठीक आहे. बादशाला विचारलं देव पाहिजे का? हो पाहिजे. मग दूध आणलं. सगळ्या समाजात एकत्रित दूध कशात ओतलं आणि ते पातेलं समोर धरलं आणि समाजाला विचारलं माझ्या हातात काय आहे? पातेलं. पातेल्यात काय आहे? बरोबर. दुधात तूप आहे का? तूप. बोला. मी तुम्हाला प्रश्न करतो. ती बाजूला ठेवा ती पाठी. सांगा तूप आहे का नाही? दाखवा. आहे ना? दाखवा. सगळे लोक बसले महाराज. भाषेला राग आला. हे बेलवान तुझं डोक्या ठिकाणावर आहे का? अरे तुझा तूप आहे पण ते तूप तापवावं लागेल. तापवलेलं इरजण लावावं लागेल. इरजल्यानं उसळावं लागेल. उसळल्यानं गडवावं लागेल. मग त्याच्यातलं बरोबर. ह्याच्यातला देव काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे का कच्चून खाल्लं पाहिजे 3 टाइम? महाराजांनी विचार करायला सांगितला. कोणता? तारावया. हे नदी पार करायला काय केल्यानंतर होणार आहे? नाही विचार केला तर काय होईल? अभंगाचं शिवंत देह
रूपाने केलं आणि बसणाऱ्याने आपल्या मुंबईला आम्ही गाव येतो काही न म्हणावे तमाशा बघा आला सिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काल सावधान. महाराज प्रवचन थोडं चांगलं असतं. किती वेळ असतं महाराज? कीर्तन दुप्पट चांगलं किती वेळ असतं? सिनेमा तिप्पट चांगलं किती वेळ असतं? नाटक चौपट चांगलं किती वेळ असतं? आणि काय मी कुठं सुद्धा काढी लावली नाही. मी गप्पच उभारलोय. आवाज सुद्धा येऊ दिला नाही. रस्ता सुद्धा दाखवला नाही. तरी सुद्धा सगळ्याची मन कसं तुमचं देव ही विचार सांगितलाय का? का चांगला मनात विचार आला नाही? सांगा ना. रातभर जागर नसतो का? आला का जागर तुला मनात? महाराजांनी काय मग अंगाला राग पासायची संघात घ्यायला सांगितलं. अरे संसार सोडू नका, संसार करा. असो नीट संसारी जीवे वेगो. चांगला विचार जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी, चांगला विचार जीवनात प्राप्त होण्यासाठी संगत कोणाची केली पाहिजे? लेझिम खेळणाऱ्याची. तुमच्याकडे आहेत का लेझिम खेळणारे? लेझिम खेळणारा घरी येताना कशी येतं? खेळायची सांगायचं आहे. महाराज संगत जर करायची असेल, महाराज पंगत चुकली तर नुकसान काय झालं? पंगत जर चुकली तर एक टाइम जेवायला मिळत नाही. पण संगत जर चुकली आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. काय खावं हे कधी कळतं? काय प्यावं हे कधी कळतं? पिणं चांगलं का वाईट? वाईट आहे का नाही? माझी सवय सांगू तुम्हाला, त्याशिवाय जमत नाही. माझी बॅग चेक करा, माझी गाडी चेक करा. मी ज्या घरात आमच्या भाऊच्या घरात राहिलो मला तिथं सुद्धा त्यांना सांगितलं मला बाटलीशिवाय जमत नाही. कशाची 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 मला सांगा. पिणं चांगलं का वाईट? खाणं चांगलं का वाईट? पण काय खावं काय प्यावं हे कधी कळतं? बैसता संतांचे संगती खळो आले कमळापती आपले खोलवती जय छिद्दी दुर्धारा. महाराज ह्याच्यासाठी संगत सांगितलं. ज्ञानेश्वरीचं पारायण का करायचं? वेळ जात नाही म्हणून? सांगा ना. वेळ जात नाही म्हणून पारायण आहे का? करमत नाही म्हणून पारायण आहे का? पिकनिक करायचं म्हणून पारायण आहे का? महाराज त्या अक्षरांची संगत घडावी या जीवाला. ती अक्षर साधी नाही, ती अक्षर नव्हती देखा. ब्रह्म साम्राज्य देते का? एक अक्षर एक ब्रह्म आहे. पहिली सुद्धा शिकले नाहीत आपले विनेकरी, पण व्यासपीठ चालले नाहीत आपल्या 22 वर्षापासून. ही ताकद त्या ज्ञानेश्वरीची. जगाचं उदाहरण तुमच्या देत सुमार देत नाही. 22 वर्षापासून ज्या माणसाची तुम्ही संगत करताय, विचारा त्यांना कितवी शिकले तुम्ही. त्या अक्षराची किंमत आहे महाराज. म्हणून गाथा भजन केलंच पाहिजे, ज्ञानेश्वरी पारायण केलंच पाहिजे. कशासाठी महाराज? ते अक्षर हुकले पाहिजे. तो महाराज हे जर अक्षर माझ्या जीवनात नसते तर आज मी तुमच्या समोर नसतो. माझ्या जीवनामध्ये एवढे चढ उतार आले, एवढे तुम्हाला वाटत असेल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असते. माझ्या जीवनामध्ये मला आत्महत्या करायला जाईपर्यंत एवढे विचार का आले असतील माझ्या जीवनामध्ये. आज मी तुमच्या समोर आहे. त्याला एकमेव कारण ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा आहे. माझ्या ज्ञानोबरायच्या तुकोबरायची जर सेवा माझ्या जीवनात जर घडली नसतं तर आज मी तुमच्या समोर कीर्तनाला उभारलो नसतो महाराज. ताकद आहे त्या अक्षरांची. बैसता सर्वांची संगत आहे. आणि माझ्या आई वडिलांनी मला बाकीचं काय नाही दिलेलं, प्रपंचाचं काय दिलं नाही, पण त्याने काय दिलं ते सांगतो तुम्हाला.
त्यांनी एवढं न संपणारं धन दिलं. काय दिलं असेल मला आता सुद्धा माझ्या पिशवीत आहे की मी ते धन कधीच विसरू शकत नाही. माझे दादाजी ज्ञानेश्वरी नित्य नेमानं वाचत होते का? ती ज्ञानेश्वरी माझ्या जवळ आहे. अरे चोरीने नसणारे धन अविनाश आनंद घन किती पिढ्या खाल्ल्या म्हणजे माझ्या मी संपेल का ज्ञानेश्वरी संपल? माझ्या पिढ्या संपतील पण माझी ज्ञानेश्वरी. मग असं न संपणारं धन या मुलांच्या हातात जर द्यायचं झालं तर मोबाईल देऊ नका. या मुलांच्या हातात हे भविष्य आपल्या देशाचं, राज्याचं, घराचं, गल्लीचं हे भविष्य तुम्हाला जर घडवायचं असेल तर यांच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. यांच्या हातात हरिपाठ द्या. नुसता हरिपाठ जर आमच्या जवळ असेल तर काय होत आहे? नित्य सत्यमित हरिपाठ द्याचे. ताकद काय आहे? हरी उच्चारणे. महाराज त्या हरिपाठाची ताकद काय आहे? एक भगवंताचं नाव स्मरण घेतलं तर पूर्ण अग्नी मिळेल. पाटलाचा जावा आहे बघा, अमेरिकेमध्ये नोकरीला लागला आणि रिटायर झाल्याशिवाय आलाच नाही गावात. रिटायर झाला ना गावाला आला, सासरवाडीला आला. 70 वर्षानंतर घरी आलेला. दिवाळीच्या पिरियड मध्ये आला आणि पहिला पाटलाचा जुना वाडा होता सासऱ्याचा. सासऱ्यानं जुना वाडा असल्यामुळं दिवाळीत आल्यामुळे सगळे काय लावले होते? छोटे छोटे दिवे लावले होते. जावाई बापू आला, जावाईनं सगळं बघितलं. ते त्याला एक कुतूहल वाटलं. मी म्हणलं हे काय लावलंय? आता त्यानं आयुष्यात कधी ते बघितलं नव्हतं दिवं. म्हणलं हे काय लावलंय सासरे पाटील? सासरेबानं मोहरम उत्तर दिलं. म्हणलं हे आमची सूर्याची पिल आहे. कशाला म्हणलं ते? दिव्याला. काय म्हणलं ते? सूर्याची पिल. जावाई जरा 4 बुक शिकलेला होता घरी. म्हणला आपल्या अमेरिकेमध्ये सशाचं पिल्लू आहे, कुत्र्याचं पिल्लू आहे, वाघाचं पिल्लू आहे, पण सूर्याचं म्हणलं ही बियाणं न्यायला पाहिजे. म्हणला रात्री सगळे झोपू दिली. रात्री हळूच उठलं आणि एक पिल्लू घेतलं. मला ही आता जाता जाता आपल्याला नेता यावं म्हणून रस्त्याच्या कडेला गावाच्या बाहेर आलं आणि सासरी पाटलाची 10,000 कडब्याची गंज होती. आता त्याला ती कडबा बिडबा काय माहित नव्हतं. त्याने असं बाजूला पेड्या सारल्या आणि ते पिलू त्यात ठेवलं. ही घरी येऊन झोपलं. आता ही झोपलं पण पिलूचं काम केलं. बरोबर आहे. आता मला सांगा, बडका पाटलाचा कडबा गावात कालवा. पाटील खडबडून जागा झाला. काय झालं रे पाटील? तुमची कडब्याची गंज पेटवली. कुठल्या वैराला पेटवली? म्हणला काढली बंदूक. म्हणला मुर्दाच पाडतो म्हणला आणि चाललो. आणि यार झोपलेलं त्याला खेचलं. कोण आलं? म्हणला जावाई. जावाई म्हणला सासरे पाटील रातच बंदूक घेऊन कुठे निघाला? नाही म्हणला कुठल्या वैरानं म्हणला आपली कडब्याची गंज पेटवली. म्हणा त्याचा मुर्दाच पाडवायचा. मला थांबा 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 मला माझं त्या सूर्याचं एक सूर्याचं पेटलो. 10,000 कडे जाळायला किती वेळ लागला? हा, तुमचं 22 वर्षाचं पाप घालवायचं असेल तर काय करावं लागेल? हरी उच्चारिणी अनंत पापरासे. हरीचा उच्चार म्हणजे सगळं कळतं. कुणाच्या सांगते? म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं
तर बघा तुम्ही माझ्याकडे लागलाय बाबा बघायला घुमट वगैरे. आता काय सांगायचं महाराज, साधू संतांची आवड, साधू संतांच्या संगतीत गेल्याशिवाय काय खावं कळत नाही, काय प्यावं कळत नाही महाराज. ते जे संतांच्या संगतीत गेले त्यांचं कल्याण झालं. मठ्ठा असणारा रेडा कोणाच्या संगतीत गेला? कोणाच्या संगतीत गेला? मठ असणारा रेडा ज्ञानोबांच्या संगतीत गेला. आज त्या रेड्याचा समाधी सोहळा, या रेड्याचा होईल का नाही याची गॅरंटी, पण त्या रेड्याचा समाधी सोहळा आज होतो का नाही? निर्जीव असणारी भिंत माझ्या ज्ञानोबांच्या संगतीत गेली. काय झालं? चालविली जण भिंती हरली सांगण्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा ज्ञानोबा माझा. अरे निर्जीव असणारी भिंत माझ्या ज्ञानोबांच्या संगतीत गेली हो. त्याच्या पुढचं सांगू का? मेलेला माणूस महाराज पैठणला आले चारी भावंड, आणि चारी भावंड स्मशानभूमीमध्ये बसले, झोपले. सकाळी उठले त्या स्मशानभूमीच्या भिंतीवरती दार घासत बसले. तेवढ्या गावात मयत झाली होती सच्चिदानंद बाबांची, आणि ती प्रेत यात्रा तिथं आली. पण त्यावेळेचा काळ असा होता, आपल्या आधी जर नवरा मेला तर नवऱ्याच्या चितेवरती उडी कुणाला घ्यावं लागत होती? आणि ती सतीला मळवट भरलेला होता. साध्वी प्रेत यात्रा समोर आलं होते, मी पाठी म्हणलं. तिचं लक्ष ह्या चारी भावंडाकडे गेलं. तेजस्वी दिसत आहेत, सत्पुरुष दिसत आहेत. माझं भाग्य उजळलं, माझ्या शेवटच्या क्षणाला संतांचं दर्शन होत आहे. म्हणून ती प्रेत यात्रेतून बाजूला झाली, ज्ञानोबांच्या दर्शनाला गेली. ज्ञानोबांचं दर्शन घेतलं, नतमस्तक झाली. आणि नतमस्तक झाल्याबरोबर ज्ञानोबांच्या मुखातून सहज आशीर्वाद बाहेर पडला, पुत्रवती भव, आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव. या आईला काहीच कळलं नाही, कारण तिची मनाची विधावस्था झाली. समोर काय होतं? कुणाचं? मालिकांचं प्रेत समोर आहे. ते खरं का माझ्या ज्ञानोबांच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडलेला खरा? तिला कळलं ना, म्हणून तिला आपलं आयुष्यातलं सगळा खर्च काढला बाहेर. साश्रू नयनाने अभिषेक घातला माझ्या ज्ञानोबांच्या पायावरती. अभिषेक घातल्याबरोबर बोलू लागल्याबरोबर ज्ञानोबांनी विचारलं त्या मातेला, हे माते, तुझ्या डोळ्यात पाणी? अरे ज्या आशीर्वादासाठी माता भगिनी आयुष्य खर्च करतात तो आशीर्वाद मी तुला दिलाय का? माझ्या आशीर्वादावरती तुला विश्वास नाही का? महाराज, आशीर्वादावरती विश्वास आहे. दिलेला आशीर्वाद या जन्मातला आहे का पुढच्या? असं का मात्र बोलतेस? कपाळावर भरलेली कुंकू आहे तुझ्या. महाराज, ते कुंकू काही क्षणाचं आहे. माझ्या मालकांची प्रेत येत राहते, समोरचं प्रेत माझ्या मालकांचं आहे. ज्ञानोबांच्या लक्षात आलं, काय नाव आहे तुझ्या मालकांचं? म्हणजे सच्चिदानंद. सच्चिदानंद मरतो? अरे मरूच शकत नाही. मेरे माणूस चित्त उठविले, वेद काळात ग्राची लगा. कशासाठी संतांची संगत करायची आहे? देवाची संगत नाही केली तरी चालेल. महाराज, देव काय करतो म्हणून तुम्हाला सांगतो. हिरण्यकश्यपूचा उद्धार केला देवानं, पण त्याला मारून उद्धार केला. रावणाचा उद्धार केला देवानं, पण त्याला मारून उद्धार केला. माझ्या ज्ञानोबारायांनी महाराज त्या लेड्याचा उद्धार केला, सच्चिदानंद बाबाचा उद्धार केला. सच्चिदानंद बाबाचा मेलेला माणूस उठून, आणि अधिकार काय दिला? शके 1500, शके 1212 तरी टीका केली सच्चिदानंद बाबा. अरे माझे चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीतलं एक अक्षरही संपणार नाही, तोपर्यंत माझे सच्चिदानंद बाबा संपणार नाहीत. काय आशीर्वाद आहे, काय संगतीचा परिणाम आहे. पण संगतच करायची असेल तर संत समागमी धरावी आवडी. हे सगळं कळतं, हे खरं आहे का खोटं आहे हे सगळं कळतं संतांच्या संगतीत गेल्याशिवाय. कारण का ही दुनिया खरी आहे का खोटी आहे? देव जर सोडला आणि नामस्मरण जर सोडलं तर बाकीचा सगळा बाजार कसा आहे? लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार
झाली तरी पेट व्हायला लागली ती कसं करावं देव जर सोडला बाकीचा सगळा लटक्या तुम्हाला आता माता भगिनी तुम्हाला सोन्यामध्ये सुख वाटतं का नाही बोला 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 लाडक्या बहिणीत माझ्या तुम्ही बोला घाबरू नका तुम्हाला पाहिजे तेवढं सोनं देतो फक्त तुम्ही मला एका स्टॅम्पवर लिहून द्यायचं एवढं सोनं 50 तोळं सोनं महाराज पास होईल येणार का लिहून माझ्या बाईकडे मी 100 तोळं सोनं दिलंय तरी नवीन कंपनीचं नवीन मॉडेल आलं की महाराज तसलं नाही माझ्याकडे गेलं सगळं 3 कपाट भरले तो माझ्या बायकोचे 3 कपाट त्या साडीनं नवीन आली म्हणती झालं महाराज तसली नाही तुझ्या नाव काढी मला मुद्दा सांगेल किती सोनं दिलं म्हणजे पोट भरेल भरेल का तुम्हाला विचारतो किती बायका तुम्हाला दिल्या म्हणजे तुमचं पोट भरेल रोखोक सवाल आहे आपला मी त्यांना जसं विचारत तसं तुम्हाला सुद्धा ठरवून विचारतो सांगा तर आपल्याला बायका किती नाही मला पद्धत माहित नाही बरं मला पद्धत माहित नाही मला म्हणजे तुम्हाला विचारलं आमच्या तिकडे तरी एकच आहे आपल्या देवाला किती 16,108 त्याला गुणिले 5 करा 16 पैसे 80,000 बायका कुणाला होते पोट भरलं का आपलं भरलं काय बरं ती काय डांबरशा बायका होत्या 80 सहस्त्र ज्या सुंदर कामीने म्हटलंय एकीला झाकावून दुसरीला काढावं महाराज एवढं सगळं असलं ना बरं आपण अज्ञानी होता का सज्ञानी होता त्याचा बायोडाटा थोडक्यात सांगू का 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सरळ पाठ होते का उलट पाठ होते सरळ पाठ असते याच्यात काय नाही बोले उलट पाठ होतो त्याला आम्हाला हरिपाठ म्हणलं की महाराज तुम्ही मला पुढे तू काय हरिपाठ नीट चाललं ना महाराज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याची मुखदगत होते महाराज 80,000 बायका त्याला होत्या 33 कोटी देवता ज्याला कामाला झोपल्या होत्या तो सर्व सुखी झाला का झाला नाही आपुला तो एक ह्याच्यात तर काहीच नव्हतं प्रल्हादाकडे सुखी कोण झालं आम्हाला प्रल्हाद वाटते का रावण वाटते अपेक्षा प्रल्हादाची होते रावण मला मुद्दा सांगायचा आहे म्हणून जीवनामध्ये जर सुख पाहिल्यासाठी भगवंताशिवाय मिळू शकत नाही कारण देव सोडून बाकीचा सगळा बाजार झोटा बाजार आहे महाराज या देवाचा बाजार सांगू का तुम्हाला धुंद झाला तुझा दरबार तुझा दरबार तुझा दरबार पुण्यवंत पाताळ गेला स्वर्गाचा बहुमान केला कीर्तिमानाचा मान केला बास की धुंद झाला तुझा दरबार तुझा दरबार तुझा दरबार अरे पुण्यवंत बळीराजा केला दरिद्री असणारा भाग्यवान केला चोरटा वाढविला कीर्तिवानाचा गुमान केला धुंद झाला तुझा दरबार देव जर सोडला तर बाकीचा सगळा चिंता करणार नाही म्हणून ज्ञानोपर महाराजांनी सांगितलं आडून शेवट Hello.
रे